श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1633व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज अश्विन शुद्ध एकादशी आणि द्वादशी सोमवार दिनांक 14 ऑक्टोबर 2024। उपदेशामृत संग्रह भाग 7 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 6/2/1993 बैठक क्रमांक 157 परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी श्री क्षेत्र गाणगापूर आनंद यात्रा 1992 यावेळी भक्तांनी केलेले हितगुज भाग 12। आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू या हितगुजाच्या पुढील भागात म्हणतात, भक्तांना मी नेहमीच मार्गदर्शन करीत असतो। माझ्या मार्गदर्शनाप्रमाणे सर्वांनी आचरण केलं तर ते सर्वांनाच हितकारक ठरणार आहे। मी तुम्हाला गुरुस्थानी असल्याने माझ्या मार्गदर्शनाप्रमाणे तुम्ही तसे वागणे हे तुमचे कर्तव्यच आहे। सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत भक्तांचे प्रश्न चालूच असतात, हे अखंड चालूच आहे। फोटोपाशीही माझ्या दिवसभर 24 तास काही ना काही सर्व भक्तांचे घरोघर सांगणे चालूच असते। त्यातून सुटका कधी होतच नाही। आश्रमात कधीतरी मी कोणावर रागवलो किंवा थकलो तरच दार बंद करून घेत असतो। संध्याकाळी देखील गाडीतून फिरायला गेलो तर बरोबर असलेल्या भक्ताचे काहीतरी सांगणे चालूच असते। त्यामुळे हल्ली फिरायला जाताना जास्त बडबड करणाऱ्यांना बरोबर नेतच नाही। तेवढी तरी थोडीशी शांतता मिळेल हा त्याच्या पाठीमागचा उद्देश। आम्ही जरी सर्व भक्तांचे ऐकून घेत असलो तरी ज्याच्या त्याच्या भक्तीप्रमाणेच भक्तांची इच्छा पूर्ण होत असते। सर्वांना सर्व आम्ही काहीही देत नाही। अतिशय महत्त्वाच्या व आवश्यक ठिकाणीच आम्ही लक्ष घालीत असतो। मध्यंतरी एका भक्ताला हृदयविकाराचा झटका आला होता। त्याच्या पत्नीने फोटो पुढे आकांतच केला तेव्हा मला त्यात लक्ष घालावे लागले। तसेच नुकतेच एका भक्ताच्या नातवाच्या रक्तामध्ये पू झाल्याने तो मरणाच्याच दारात होता। रात्री 1:30 वाजता त्याचा फोन आला। मी ताबडतोब देवाला कळवळून प्रार्थना केली। त्याला सांगितलं की देवा, हे सर्व तुझेच दास आहेत, त्यांच्यावर कृपा कर। भगवंताने तीही प्रार्थना ऐकली। सकाळी 8 वाजता दुसरा फोन आला। नातू मरणाच्या संकटातून बाहेर पडला होता। नुकतेच एक नवीन भक्त आश्रमात येऊ लागले होते। ते आश्रमात आले की औपचारिकच प्रथम नमस्कार करीत असत। अहंकार व अविश्वास त्यांच्या वागण्यात दिसायचा। अखेरीस एक दिवस त्यांना बरे वाटेनासे झाले। डॉक्टरांनी त्यांना सर्व तपासण्या करायला सांगितले। त्यांच्या दुर्दैवाने त्यांच्या रक्तात दोष आढळला। डॉक्टरांनी फक्त 8 दिवसच तुमचे आयुष्य उरले आहे म्हणून सांगितले। ते गृहस्थ खूपच घाबरून गेले। त्यांनी लगेच त्यांच्या संपत्तीचा, घराचा व्यवहार दुसऱ्याच्या नावावर करण्याची कारवाई सुरू केली। हे सर्व करीत असताना त्याने एका व्यक्तीला माझ्याकडे पाठवले व सर्व गोष्ट माझ्या कानावर घातली। आश्चर्य म्हणजे हे सर्व घडत असताना त्यांच्या तपासण्याही चालूच होत्या, परंतु या दुसऱ्या तपासणीत मात्र त्यांच्या रक्तात काहीही दोष आढळला नाही। ज्या व्यक्तीवर मरण येऊन ठेपले होते ती व्यक्ती चक्क यातून वाचली होती। ताबडतोब त्यांनी नगरला पत्नीसह येऊन दर्शन घेतले। खूप ते रडत होते। चूक कबूल केली व साष्टांग दंडवत घातले। तुमच्यावर काही संकट आले की ते तुम्ही माझ्या कानावर घालीत असता, नंतर ती गोष्ट मी भगवंताच्या कानावर घालतो, परंतु प्रत्येक वेळेला त्यात यश येतेच असे नाही। मी माझे प्रयत्न करीत असतो। त्यात यश येण्यासाठी तुम्हीही सदाचरण ठेवा। तुमच्या हातून चुका होऊ शकतात, पण त्या तुम्ही मुद्दाम करू नका। तुमच्या तक्रारी निवारायला भगवंत आहेतच। ईश्वरी शक्ती सर्वत्र पसरलेली असते। अखंड चिंतन व प्रार्थना करून ती शक्ती जागृत ठेवता येते। जिथे जिथे जीव आहे तिथे ती शक्ती असते। माणसाला निंदा करता येते, परंतु स्तुती मात्र करण्यासाठी पात्रता लागते। आश्रमात
काही वेळा श्रीमंत माणसं त्यांचे प्रश्न विचारायला आलेले असतात, पण मी त्यांना काही सांगत बसत नाही. त्यांनी प्रथम आश्रमात नमस्कारासाठी यावे, आशीर्वाद घ्यावेत. ही अपप्रवृत्ती बंद व्हायला पाहिजे. शक्ती ही शक्ती रूपाने राहते, व्यक्ती रूपाने ती अनुभवता येते, याची तुम्ही जाण ठेवा. मूळ सूत्राचा विचार करा. मला साक्षात्कार झालेला आहे. हा देव निर्लेप असल्याने कोणावरही राग ठेवता येत नाही. त्यामुळे शुभ अशुभ काही प्रकार नाही. आपण केशर लेपन येथे पादुकांना करीत असतो. पादुकांना ते लेपन नाही केले तरी चालते, परंतु आपण भक्तांनी तसे लेपन करावे व ते करताना आपली भक्ती समर्पित असायला पाहिजे. देव आपला वाटला पाहिजे, म्हणजेच अनुभव येईल, अशी श्रद्धा निर्माण व्हायला पाहिजे. मी इथे सेवेला 7व्या 8व्या वर्षापासून येत आहे. इथे अखंड 49 वर्षे आलेलो आहे. आता हे 50वे वर्ष चालू आहे. त्यांनी कधीही मला काहीही मागितले नाही की कधी काही इच्छाही व्यक्त केली नाही. एवढा काळ इथे येऊनही मी इतरत्र कुठेही अथवा पुजाऱ्यांच्या घरी जात नाही. ईश्वराच्या गुणांची माहिती मी नेहमी सांगत असतो. ते जन्मालाच येत असतात. हे परंपरागत असल्याने ते पुन्हा येणारच आहेत. मी मुळात हिमालयातला आहे. आमचा पूर्वजन्म हिमालयातलाच आहे. त्यांनीच आमची योजना महाराष्ट्रात तुमच्यासाठी केली आहे. तुम्हाला धर्म शिकवून या आध्यात्मिक मार्गाने पुढे नेण्याचे काम माझ्याकडे आहे. तुम्हाला आता या झाडाची चांगली दाट सावली मिळाली आहे. तिथेच शांत बसून राहा. जे अजून या सावलीखाली आले नसतील त्यांनी लवकर या सावलीखाली येऊन बसावे. त्यातच त्यांचे हित आहे. मी स्वतः कोणालाही इथे या किंवा जा असे म्हणणार नाही. ज्याचे त्या शक्तीवर खरेच प्रेम आहे त्याचीच मी फक्त चौकशी करतो. परंतु त्यांनाही कधी दर्शनाला आल्यावर 8 दिवस राहा म्हणून आश्रमात सांगत नाही. तुमच्या बाकी व्यवहाराशी माझा काही संबंध नाही. मला त्याच्याशी काही देणे घेणे नाही. आमच्यासारख्या व्यक्ती ब्रह्मचारी असल्याने तसे थोडेसे तापटच असतात. भक्तांनी सेवा करताना तुम्ही रागावलात तर खुशाल रागवा, पण हे चरण कधीही सोडणार नाही अशी भावना सतत ठेवली पाहिजे. शरीर सांभाळून आम्हाला तपश्चर्या करावी लागते, त्यामुळेच आम्हाला उग्रता येत असते. तरीसुद्धा तुम्ही हे सर्व चांगले सांभाळले तर तेच तुम्हाला शिवरूपच असतील, नाहीतर उपद्रव हे आहेतच. या मार्गात परिसालाच रागवायचा अधिकार असतो. परिसावर लोखंड रागवले तर लोखंडाचेच नुकसान होईल. तसे तुम्ही ह्या चरणांशी वागू नका. मी तुमच्यावर रागवलो तरी चालेल, पण तुम्ही माझ्यावर रागवू नका, कारण त्यात तुमचेच संपूर्ण नुकसान होणार आहे. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, या हितगुजाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त. आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. श्री गुरुदेव दत्त.